तर आज आहे ना मी पिलूच्या पप्पावरती एक छोटासा असा प्रँक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज शुक्रवार होता। शुक्रवार म्हटल्यावरती तिच्या पिलूच्या पप्पांना तर सुट्टीच असते, त्याच्यामुळे निवांत काम असं चालू होतं सर्व घरातलं। त्याच्या आधी सर्व काम आवरून घेतले घरातले, त्याच्यानंतर मी माझं आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे करून घेतली आणि थोडंसं जरी पाऊस आला ना सगळं इथं गर्दा म्हणजे चिखल वगैरे सगळा राडा होऊन जातो। थोडासा पाऊस आला तर असा जोरात पाऊस आला ते तर परवडतं, कारण की सगळं धुवून स्वच्छ होऊन जातं। थोडंसं जरी आलं तर चपलाचे पाय चिखल वगैरे सगळं होऊन जातं। तर सर्व काम आवरून झालं। आता इथे दुपारी स्वयंपाकाची तयारी चालू होती, तर त्यांना नारळ काढायला लावलं। इथं घरी आमच्या घरी झाड आहे, त्याच्यामुळं जेव्हा लागेल तेव्हा नारळ काढता येतं, त्याच्यामुळे त्यांनी नारळ पाडलं आणि एक पाण्याचं देखील नारळ काढलं पिलूला पाणी पिण्यासाठी। तर तिला बळच पाणी पाजायचं काम चालू होतं त्यांचं। त्यांनी तिला पाणी वगैरे पाजलं बळच। तिला तर काय आवडत नाही, पण ते बळच पाजलं तिला। अर्धा ग्लास होतं पाणी निघलेलं, मग तिने पाणी वगैरे पिलं। इथे मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा आम्ही विकत आणून नारळ पाणी पिलं आणि हिच्यासाठी काढलंय, तर ती प्यायला नको म्हणती। आणि किती जरी काम आवरलं तरी पसारा हा सारखा होतच राहतो किचन वाट्यावर। तुमच्याकडे पण असेच आहे का मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्याकडे तर असंच आहे, माझ्या घरामध्ये मी किती वेळा जरी आवरलं तरी मला तो सारखा किचन वाटा पुसावा लागतो। जेव्हा जेव्हा मी म्हणजे काही करेल की लगेच पुसून घ्यावं लागतं, नाहीतर तो तसाच पसारा राहून जातो। तर आज मी दुपारी जेवणामध्ये बनवणार होते थापून वडीची भाजी। मला खूप जास्त इच्छा झाली भाजी खाण्याची थापून वडीची, त्याच्यामुळे बनवली। आणि श्रावण चालू असल्यामुळे नॉनव्हेजचा तर काही विषयच येत नाही, नाहीतर शुक्रवारचं ठरलेलंच असायचं। तर थापून वडीसाठी मी इथे वड्या बनवण्यासाठी जे बॅटर असतं पिठल्याचं, तर ते बनवून घेतलं। ते थोडंसं गरम होतं, त्याच्यामुळे जरा वेळ झाकून ठेवलं। त्याच्यानंतर ताटाला तेल लावलं आणि थापून घेतलं। त्याच्यावर थोडीशी खसखस टाकली होती। खसखसनी खूप सुंदर असं लागतं। ओलं खोबरं पण टाकायला पाहिजे होतं, पण मी विसरून गेले तिथं ओलं खोबरं टाकायचं, पण मी फक्त खसखस टाकली होती। मग थंड झाल्यानंतर वड्या कापून घेतल्या छान अशा, खूप सुंदर झाल्या त्या वड्या। इथं पिलू तुम्हाला खाताना दिसेलच पुढं व्हिडिओमध्ये। त्याच्यानंतर साईड बाय साईड भाजी पण बनवली आणि चपात्या पण करून घेतल्या। भात बनवला होता। तिचे पप्पा तर गेलते गावात, ते आले नंतर जेवायला। आधी आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं, त्याच्यानंतर ते जेवण्यासाठी आले ते दुपारी, तेव्हाच मी तो प्रँकचा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि इथे मी कोणतं जरी काम करण्यासाठी घेतलं ना तर इथे तिची मध्ये कंपल्सरी असते कोणत्या पण कामात, आणि तिला जरासं ओरडलं का अशी फुगून बसती मान खाली घालून। असं आहे सध्याला चालू आमच्या घरामध्ये। तर तिला चाकूने वड्या कापायच्या होत्या, पण चाकू कसा द्यायचा तिच्या हातात कापण वगैरे तिला तर बिलकुल भीती वाटत नाही, पण आपल्याला तरी कळतं देवा का नाही देवा। तिला तर म्हणजे समजत नाही की तिला सांगितलं ना की अगं नको तुला कापल, तिला वाटतं मुद्दामून देत नाही मलाही। तर तिला विचारत होते मी कशा झाल्या वड्या, कशी तिची रिॲक्शन बघा कशा झाल्यात। तर तिला मी खाऊ घातलं तर तिने मला पण खाऊ घातलं लगेच, की तू पण खा, मी खाल्लं खायची कानखीने असं आहे। आणि मी इथे भाजी बनवण्यासाठी हा सवयीचा काळा मसाला वापरत असते। खूप सुंदर म्हणजे काळा रंग येण्यासाठी तर खूप जास्त मदत करतो हा मसाला। टेस्टला वगैरे पण छान आहे, काय असं वेगळं लागत नाही, पण भाजीचा रंग काळा येण्यासाठी खूप जास्त मदत करते। त्याच्यामुळे नंतर रस्सा बनवून घेतला आणि रश्याला चांगली उकळी फुटल्यानंतर वड्या टाकून घेतल्या। खूप सुंदर अशा वड्या बनलेल्या होत्या, एकदम अलगद वगैरे निघत होत्या। मला आधी स्वयंपाकातला ढ सुद्धा येत नव्हता, पण आता मी सर्व काही बनवून शकते एकटी असं। मला आधी काही सुद्धा येत नव्हतं स्वयंपाकातलं लग्नाआधी, पण आता न येऊन कोणाला सांगणार, कारण की सगळं स्वतःलाच करायचं स्वतःलाच खायचंय, त्याच्यामुळं सगळं शिकून घेतलं। खूप सुंदर असं जेवण झालेलं होतं, जेवण वगैरे करून घेतलं। आता इथून पुढे प्रँक व्हिडिओ पहा। मी पप्पावरती एक प्रँक केलेला आहे, की त्यांना मी सांगितलं फोन करून आता की पिलूच्या हाताला चटका बसला म्हणून, तवा पोळला म्हणून। बघूयात आता घरी आलो त्यांची रिॲक्शन काय असेल। छोटासा प्रँक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथं मनस्वीला चटका बसलायला आहे, इथे चटका बसलाय बाळाला माझ्या। बाळा कस काय बसले चटका? हा पप्पा आले, इकडे लवकर, इकडे 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 पिल्ला
माझ्याकडे इकडं इकडे. नवली जर चटका बसला तिला. तिथं मोबाईल होता तिच्याकडे. मोबाईल म्हणली मला मोबाईल नाही बघायचा म्हणून. इथे सगळा प्लॅन आता चोपट झालेला आहे आमचा प्रँकचा. काही फरक पडलेला नाही या माणसाला. पुरीला चटका बसू दे नाही तर काही बसू दे, काही फरक नाही, काहीच नाही. हा तसं नाही काढायचं, नीट काढ. खोलून द्या तिला. काय आणलंय ग? स्ट्रॉबेरी का ती? मग काय ते? तुला काय खायचं होतं? जेली? जिलेबी नाही का? हा का? एकच खायची, खोकला येतो. हा बास, ठेवून द्या. कलर खूप कमी झालेला आहे आता वापरायचा. तुम्हाला जेवायच नाही का? मग घ्या ना. प्रँक करायचा प्रयत्न केला आम्ही, पण तो सगळा असा फ्लॉप झालेला आहे. काहीच आपल्याला रिएक्शन भेटलेली नाहीये. असो, नेक्स्ट टाइम भारीतला करू. वेळच लागलं पाहिजे. आम्ही जिलेबी खातोय.